माझ्या कुठलेही भाषण किंवा उपन्यास असलं तर मी धनगरांची ग्रंथाला नमस्कार करून माझ्या वक्तव्य प्रारंभ होतो. जगामध्ये 4200 धर्म मत आहेत. फार लोकांना माहित नाही. 4200 धर्मांमध्ये 90% धर्म रचलेली माणूस कोणतर असला तर ते धनगर आहे. फार लोकांना हे विषय माहित नाही. का म्हणले? आम्ही बाहेरच गेले नाही. एक कंपाऊंड मध्ये आम्ही सगळं धनगरचे बद्दल आम्ही चर्चा केली आणि वाचन केले. आता प्रपंचामध्ये फार पूर्वी धर्मग्रंथ ते यहुदीचे आहे. आता आपल्याला उपलब्ध असलेले ग्रंथ यहुदी आहेत. ते ख्रिस्तपूर्व 900 वर्षापूर्वी रचले गेलेले ग्रंथ आहेत. हे जे ग्रंथकार मूसा आहे तो धनगर होता. मूसा धर्मग्रंथ लिहिण्यापूर्वी 7 वर्षापर्यंत त्यांनी त्यांच्या बायकोची वडिलाची मेंढ्या चारत होता. आणि नंतर येते पाळी येते ख्रिश्चन. ख्रिश्चन धर्म संस्थापक आजपर्यंत आपण येशू ख्रिस्त म्हणून ओळखले गेले. येशू ख्रिस्त एक धनगर होता हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्याचा जन्म मेंढरेची गोदली मध्ये, इंग्लिश मध्ये ते गोदली मध्ये, त्याच्यामध्ये तिथं जन्म झाला. म्हणून आजपर्यंत 25 जानेवारीला काय येशू ख्रिस्ताचे जन्म दिनची हे करतात ते गोदलीवरच करतात. म्हणजे मेंढरेपाळ असलेली एक काय कंपाऊंड बांधून तिथं गोठरा. त्याच्यानंतर प्रसिद्धी आलेले इस्लाम. इस्लामचे सगळे लोक मोहम्मद पैगंबर ते धनगरच होता. त्याचं जीवन मेंढपाळ्यामध्ये गेलं. त्याच्या 52 वर्षापर्यंत ते काम मेंढपाळाले. नंतर ते स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना. ते नंतर किती फायदा होतो. आता बौद्ध आहे, जैन आहे. आता जैन 24 तीर्थंकर सगळे धनगरच होते हे आम्हाला माहितच नाही. आम्ही फक्त वर्धमान तर एवढंच आपल्याला आठवत आहे. ते 23 लोकांची आम्हाला आठवण नाही. ते सगळे धनगरच होते. लिच्छवी प्रदेशाचे धनगर होते. बौद्ध, गौतम बुद्ध बघा, बौद्ध मध्ये
आम्ही सगळं गौतम बुद्ध एकच बुद्ध म्हणून तुम्ही समजले. गौतम बुद्ध 28वा बौद्ध आहे. गौतम बुद्ध एकच नाही, एक लास्ट बौद्ध ते. त्याच्या अगोदर 27 बौद्ध झाले, ते सगळे धनगर होते. इतकी विशाल धर्माची हे धनगरची प्रचार आहे. मग ते आम्ही सगळे धर्म ग्रंथ दिलेली माणूस कुठल्याही देशमध्ये कुठल्या जातात धनगर सोडून कोणी. आता धनगर आम्हाला देव जन्म दिले हे तुम्हाला वाटतंय, तर देवाला जन्म कोण दिले? हे धनगरांनी दिले. धनगर शिवाय देव आजपर्यंत राहत नाही. जेव्हा धनगर हे देव म्हणतो तेव्हा ते देव म्हणते, नाहीतर नाही. धनगरला एवढं पावर आहे की कित्येक देवाला जन्म करण्याची, स्थापन करायची त्याला संपूर्ण अधिकार आहे आणि त्याचा हक्क. आजकाल का आमचे भारत देशमध्ये किती देवदेवतांचे बद्दल आम्ही बघतो. हे सगळं देवदेवता सगळं धनगरांनी स्थापित केले आहे. आम्ही सनगरांनी हटकरांनी सांगितलं विठ्ठलाचे बद्दल. ते बोलले विठ्ठल धनगर होता म्हणून ते सांगितले. मला त्याला खुशी वाटली. महाराष्ट्रामध्ये असून एक विठ्ठल धनगर होता म्हणून ते बोललेले माणूस मी ऐकलो, मला फार संतोष झाला. ख्रिस्तपूर्व 12वी शताब्दीमध्ये भारत विश्वमध्ये अत्यंत श्रेष्ठ होते. ते कशासाठी? गोंगडी विणण्यासाठी. ब्रह्मदेव म्हणून देव बोलते, ब्रह्मदेव म्हणते. ते ब्रह्म नाही, ते संस्कृत मध्ये झालेले शब्द आहे. त्याच्या ओरिजिनल पाली भाषामध्ये भरम आहे. भरम जगामध्ये ऊलची कपडे एक्सपोर्ट करणारा पहिला राजा होता हे आम्हाला माहिती. भरमची राज चंद्रगिरी. आता चंद्रगिरी कुठं आहे? काश्मीरची पूर्व, हिमाचल प्रदेशची उत्तर भागात जे सिंध नदी वाहते, त्याच्या उपनदी चंद्रभागा नदी ते तिथं आहे, पंढरपूरचे नाही. चंद्रभागा नदीचे अलीकडे असलेली एक राज होता. ते राजा होते भरम. ते भरमचे पुत्र होते बिरोबा. आज सगळं तुम्हाला माहित आहे बिरोबा कोण आहे. जे बिरोबा आहे ना, बिरोबाची अंत्यकालच्या नंतर जे धनगर होते उत्तरहून दक्षिण आले, जे कुठं थांबले, कुठं त्याचे वस्त केले, तिथं ते विठ्ठलची स्थापन केले, बिरोबाचे स्थापन केले. त्यांच्या पहिले मंदिर आता ओडिसामध्ये असलेली बलभद्र, माहित असेल बलभद्र म्हणून, आज बलभद्र बोलते, ते बिरोबाचे मंदिर. नंतर आम्ही आले नंतर महाराष्ट्रातील आता पंढरपूरला. ते पंढरपूरमध्ये पहिले स्थापन झालेली मूर्ती म्हणजे बिरोबाची मूर्ती. त्याच्यानंतर त्याने जैन धर्माने त्याचे पूजा केले. त्याच्या हाताची काठी आणि तलवार हे असताना ते काढून त्याला अहिंसा मार्गामध्ये ठेवण्यासाठी ते ह्याच्या काटेवर हात ठेवून ते एक मूर्ती बनवले. ते 12वा
1256 पर्यंत ते नंगा मूर्ती होते. नंतर 1256 ते नंतर ते असं काय मूर्ती आहे तसं झाले. आता असलेल्या मूर्ती ते नाही, ते 1800 चिल्लर मध्ये आलेली ही मूर्ती आहे. आणि हे धनगरची विठोबाची मंदिर हैसल राजाने हे बिट्टी देवनी तिने बनवले म्हणून ते बिट्टी देवाची मंदिर बिट्टप्पा विठ्ठप्पा झाले, विठ्ठल नंतर झाले. त्याचे मंदिर बिरोबाचे मंदिर दक्षिण झाले. तिरुपती बालाजीचे मंदिर आहे ना ते पूर्व बिरोबाची मंदिर. त्याला ते लोक आणली तिथनं. विठ्ठल कसा आहे तसाच मूर्ती ह्या ते तुम्हाला तिरुपती बालाजीची मूर्ती दिसते. नंतर श्रीरंग आहे. जितकी भारतात कितकी मोठे मोठे क्षेत्र आहे ते सगळं पूर्व त्यांचे मूल मूर्ती आहे ना ते बिरोबाची मूर्ती. आम्हाला हे सगळं माहित नाही. आम्ही धनगर म्हणून आम्ही ओळखत नाही आता. ह्याच्यामुळे आम्ही काय झालं ते म्हणजे जे उच्च संस्कार करून घेतले, उच्च संस्कार आणले ते मोठे मोठे जात सांगत ते त्याची वेगळीच त्यांची जात बनवली. आता भारतात यादव आले. यादव हे तमिळ शब्द आहे. यादव म्हणजे शिर्डीचा ते यादव म्हणजे ते उत्तरमध्ये यादव झाले. आता अख्खा भारतमध्ये सगळे देव देवते समजा, धर्म म्हणजे समजा, हे सगळं आम्ही धनगरवरून आले असलं तरी आम्ही का इथं मागे राहिले. आमचा विचार काय पुढे नाही गेले. आम्ही काय दुसरे कोण ब्राह्मण लोक किंवा मोठले लोक काय बोलते त्याला आम्ही मानत घेतली, त्याला क्वेश्चन नाही घेतले. आम्ही ते काय सांगतात ते करते असं एवढं आपण इथं खाली बसलो. जगामध्ये धनगर एवढं कोणताही जात उच्च नाही म्हणून मी खडाखंडित मी सांगतो. माझ्या पुस्तक मध्ये म्हणजे 24 माझ्या संशोधना ग्रंथ आहे. माझ्या 400 पेजचे ग्रंथ आहे. माझ्या 24 आहे. आणि हे सगळं 24 धनगर बरोबरच मी केलो. दुसरे कोणत्या विचारमध्ये मी नाही केला. आता आता तुम सोलापूर आले की सोन्नलगी सिद्धराम धनगर आहे ते. आता हमें लिंगाडे काय तर काय बोलते ते तुमच्याकडे काढून घेतले ते तुम्ही गप बसले. जो आज कर्नाटक मध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये जे लिंगाडे जो आहे ना, भारत मध्ये 1852 मधून फर्स्ट हे काय होते जनगणती झाली. इंडियामध्ये फर्स्ट सेन्सस झाले ते 1852. ते सेन्सस मध्ये लिंग आहे सगळे दलित आहे. हे दाखलावरून मी सांगतो. मी काय कुठं तर काय कोणी विकून सांगत नाही. माझा दाखला माझ्या पुस्तक आहे त्याच्यावर. हे लोक कसा काय पुढे गेले. आज ते धनगरांचे खांद्यावर उभरून आम्ही उंच आहे म्हणून सांगते. आम्हाला मान करतो आपण का म्हणजे त्याच्या पाठीमाग त्याच्या संस्कारचे श्रम आहे. लई प्रयत्न केले. जो SC वरून आज उच्च जातीपर्यंत येऊपर्यंत ते त्यांचे संस्कार बदलून घेतले, वाचन बदलून घेतले, ग्रंथ लिहिले, ग्रंथ वाचले. आम्ही काय नाही. पुराण ऐकायचं, घरी जाऊन झोपायचं आणि ढोल मारायचं, यात्रा करायचं, 10-15 लाख रुपये कलेक्शन करायचं, ढोल वाजायचं
रात्री जाऊन झोपायचं आणि पुढच्या वरचीच आमचं जा चाल. आणि हे असलं तर आम्ही कुठे येते. भारतमध्ये जितकी जात आहे पूर्ण होते ते सगळं धनगर वरूनच कुठलेले. आम्ही त्यांना ते धनगर का म्हणत नाही म्हणलं, जे आम्ही सुधारलं नाही. किती सुधारलं नाही सुधारलं बोलत तर त्यांनी म्हटलं दुसरं एक जास्त पण आम्ही तिथंच जातात. अरे विठ्ठल बिरोबाला चंद लिंगाडे लोक काय केले, वीरभद्र बनवले त्याला. ते विठ्ठलच बिरोबा आहे ते. आणि वीरभद्र केलं हे तुम्हाला बिरोबा वेगळं, आम्ही वीरभद्र म्हणते. आता आम्हाला हा म्हणते आम्ही. नंतर ते ब्राह्मण काय केलं, विरूपाक्ष बनवले. आता हंपीमध्ये असलेले मंदिर काय विरूपाक्ष म्हणून आज आहे. तर हंपीमध्ये असलेले मूळ मंदिर आहे विरोबाचे. जो होयसळनी बिरोबाची मंदिर बिरोबाचे भक्त होते. होयसळचे नंतर आले विजयनगर साम्राज्य, त्याच्यानंतर म्हैसूर मध्ये, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज. शिवाजी महाराज कोण होते, अरे कुठेतरी धनगर होते ते. त्यांच्या घराने कंबळ विण्याची धंदा होता त्यांच्या. आणि म्हणतात आता का मराठा म्हणजे मी धनगर आहे. अरे कुठे गेले तुम्ही धनगर सोडून जाण्याचं साध्य नाही तुम्हाला, शक्य नाही. मराहट्टी हे शब्द कन्नडचे. मराहट्टी म्हणजे काय, जे मेंढरे पाळत आम्ही फिरत असत ना तेव्हा आम्ही टेंट मारते. मराहट्टी म्हणजे झाड कापून छोटे छोटे हट्ट लंबान होते ना, त्याला मराहट्टी म्हणते. ते मराहट्टीचे आज मराठी झाले. आणि हे सगळे लोक म्हणतात. राचिम डेरे मला फार ओळख. मी कधी पुण्याला आले की मी त्यांच्या घरी 3-4-5 बसत होते मी. अरे राचिम डेरे बनत होते. अरे मी कुठं मी संशोधन केले, पण तुम्ही माझ्यापेक्षा 10 पाडी फिरले तुम्ही. आणि महाराष्ट्रामध्ये एक गाव सोडलं नाही तुम्ही, इतकी संशोधन केलं म्हणून त्याला आपल्याला अप्रिशिएट करत होते. संशोधन मुख्य आहे आपल्याला. फक्त कथा पुराणची कथावर आपण डिपेंड नाही करायला पाहिजे. हे सगळं खोटं असतं. आता रामायण घ्या, महाभारत घ्या, हे सगळं घडलेले नाही आहे, हे बनवले गेले. चालते. विजयनगर साम्राज्य मध्ये हक्कपक्क एवढंच धनगर होते म्हणून बोलतात. अरे इतिहासकारला माहित कुठं आहे, फक्त काय रेडी असते ते बघतात. खरं क्षेत्रकार करतच नाही, ते जागावर जातच नाही. युनिव्हर्सिटीमध्ये बसले, 4 शिष्यांना घेतले, बघ तू जाऊन जा, लिहिले. भारत मध्ये किती राजवंश झाले, हरिवंश पासून आतापर्यंत सगळे धनगर आहे. सोळा जनपद येतो तुम्हाला माहित आहे. 16 जनपद काय तर शिकलेलं 16 जनपद, हे सगळे 16 जनपद धनगरच आहे. भारत मध्ये पुजारी कोण होते, हे वेदिक आणण्यापूर्वी म्हणजे वेदिक आले ते ख्रिस्तपूर्व 5वी शताब्दी आले. ते त्याच्या पूर्वी आपल्याकडे पुजारी होते. ते पुजारी कोण होते, धनगरच होते. बघा आम्ही वाचलं नाही आणि त्याचे अध्ययन नाही केलं, आणि त्याला डेअरिंग पाहिजे सांगायला. हे डेअरिंग असलं की यामध्ये तुम्हाला वाचायला पाहिजे. आज बसवण्णा कोण होतं, बसवण्णा
अरे बसवण्णा एक धनगर पाटीलची मुलगा होता. पाटीलने एक विधवा ब्राह्मणला ठेवून त्यांच्या पोटाने जन्मलेले बसवण्णा. ही म्हणजे 206 मध्ये मी उठलेले. आजपर्यंत कुठलंही सरकार मला टच नाही केलं. मी ओपन चॅलेंज करतो. आणि मी गोगलला सांगत असतो, अरे काय लढते बसवण्णा बसवण्णा करून बोलते. अरे हा धनगरचा बसवण्णा घेऊन काय मिरवणूक करता तुम्ही. हे लक्षात ठेवा पाहिजे. प्रपंच मध्ये जगामध्ये जे माणूस आधुनिक माणूस चालू झाले म्हणजे जन्म झाले त्या टायमामध्ये कोरोना रस म्हणजे आपल्या देहामध्ये आता 9 रस आहे. हॉर्मोन्स, त्याला हॉर्मोन्स म्हणते त्याला ग्रंथी. 9 रस मध्ये जेव्हा करुणा रस मानवाच्या देहामध्ये उत्पन्न झाले तेव्हा त्यांनी शिकार करून खाण्याची बंद केले. त्याला संगोपन करून त्यांचं पालन करून मेंढर पालन चालू केले. प्रपंच मध्ये जगामध्ये फर्स्ट मेंढर पालन. ते लोक हम त्याच्यावर तुमचे लक्ष ठेवा. बाकी लोकांचे सांगण्यावर तुम्ही लक्ष मत ठेवा. शिवाजी महाराज बदले एक कादंबरी लिहिले होता ना, कोणते मोठे प्रसिद्ध झाले होते मराठी राची ढेरे राची ढेरे नंतर राची ढेरे नाही रणजित देसाई. देसाई देसाई काय रणजित देसाई पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे. मी 30 वर्ष पूर्वी भेटलो होतो. ते म्हटले तुम्ही काय शिवाजी महाराज आता पुण्यामध्ये जन्मले, आता इथं महाराष्ट्रामध्ये जन्मले होते तुम्ही. अरे शिवाजी महाराजांचे जन्म शिवमोगा जिल्ह्यामध्ये सागर तालुक्यामध्ये शिवनेगिरीमध्ये झाला. हे इतिहास आहे. आता तुम्ही काय लिहिते ते लिहून तुम्ही प्रचार करते तेच खरं होतं. शिवाजी महाराजची गाव कुठलं आहे? गदग जिल्ह्यामध्ये सोरटूर. त्यांचे आजोबा आजोळे सगळे असलेले सोरटूर मध्ये, गदग जिल्ह्यामध्ये असलेले सोरटूर. आणि मग काय करले ते तुम्ही शिशोदिया झालं, तिथं गेले तिथं गेले. आता सगळं विरूप करते. जे इतिहास आहे त्याला विरूप करते. का म्हणते हे धनगर बोलायचं नाही त्यांना. अगर धनगर बोललोय की आमच्या इज्जत जाते. तुकाराम महाराज आजपर्यंत नाही येते धनगर म्हणून बोलत आहे ते. अरे कोणी धनगर नव्हतं ते. मग देऊला गेलो होतो, 2दा गेलो होतो मी देऊला. अरे काहीतरी तुम्ही बोलते तर आम्ही हा म्हणत पडत जाते. आमच्या संशोधक आम्ही काय करत होतो? काय एक मी त्याच्या विरोधात तुम्ही लिहित नाही? छाती नाही तुम्हाला? अरे सर डरपोक लोक आहे. जे इतिहास आहे इतिहास सांगायला का 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 तुम्ही डरतात? फार भीत आहेत तुम्ही. हेच माझा हे आमचा वीकनेस. आजपर्यंत इथं धनगर बसले. आता कोण सांगितले पहिले याच्यामध्ये आमचे एकवी आमदार नाही, एकवी खासदार. तुमचा इतिहास तुम्हाला माहिती नाही हो. तुमच्या वंशाचे इतिहास तुम्हाला माहित नाही. कसं तुम्हाला धैर्य येईल? सांगितले युवा साहित्य लोक यायला पाहिजे. आता युवा साहित्य लोक यायला पाहिजे म्हटलं तर
तुम्हाला वाचायला पाहिजे, देशभर फिरायला पाहिजे. मी बिरोबाची जन्म कुठं झालाय म्हणून मी हिमाचलचे उत्तर मध्ये सिंध नदीच्या कडेला जाऊन आलो. काय माझ्या घरचे पैसे घातले, कोण हे नाही दिले, ते कोण युनिव्हर्सिटी मला काय दिले. मला हौस पाहिजे होती. अरे लिहिलेले पुस्तक वाचत नाही हे लोकांना, म्हणजे आम्ही कुठे पुढे येणार. ह्यामुळे आपण इथे धनगर काय भारतामध्ये एकदम लास्ट पॉइंट मध्ये येऊन बसले. हे मला कळकळ हे मला बघा. 2000 वर्षापासून मी धनगराच्या बद्दल ग्रंथ नव्हते. अरे कोण म्हणणार नाही आमच्या ग्रंथ आहे, ते ग्रंथ आहे, ते सगळं ग्रंथ आहे. धनगराच्या बद्दल ग्रंथ होता. मी 35 वर्ष अध्ययन करून धर्मग्रंथ लिहिले. मला कोणला बात सांगितलं मी हे मराठीमध्ये अनुवाद करा, तुम्हाला फ्री मध्ये देतो, कोण अनुवाद करा आणि तुम्ही प्रिंट करा. आता अहिल्याबाईवर 2006 मध्ये मी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र हे सगळं गाव फिरलो मी. 4003 पेजेची संशोधन ग्रंथ बी बाहेर आणले 2007 मध्ये. त्याच्यामध्ये मी कथा सांगत नाही, पुराण नाही सांगत. माझ्या कुठल्याही माझ्या पुस्तक मध्ये पुराण कथा मी सांगणार. काय बसलं तरी त्याला आधार पाहिजे, साक्ष पाहिजे, इतिहासाचे साक्ष पाहिजे, प्रत्यक्ष साक्षी पाहिजे. हे मग हुडकतच नाही आपण. हे विकनेस आहे आपल्याला धनगर लोकांची साहित्यामध्ये, हे विकनेस आपल्याला आहे. फक्त बोलते हमें, अरे फक्त बोल हे आमचे देव, हे आमचे देव, हे आमचे देव. अरे बोलते बाई, त्याचे इतिहास पाहिजे ना. मामाचे बद्दल फर्स्ट माझ्याकडे लोक आले होते, निपाणीचे लोक. बाळूमामाचे बद्दल तुम्ही लिहा. ह्याच्यापेक्षा कोण बी बाळूमामाचे वर लिखाण नाही केले होते. हे म्हणते मी म्हटलं बघा तुम्ही काय सांगताय तुम्ही कथा, हे सत्य पाहिजे ना, काहीतरी थोडं पाहिजे ना, सत्याच्या जवळ तर जायला पाहिजे. उगाच खोटच मी कथा नाही लिहिलं. मी लिहिलं तर संशोधना ग्रंथच लिहितो मी, पौराणिक ग्रंथ नाही लिहित म्हणून सांगितलं. नंतर लक्ष्मण चिंगळे हे म्हटले काय तर करा. नाही मग असं दिसणार नाही. मी माझं काय हे आहे माझं रेकॉर्ड आहे, मग रेकॉर्ड मध्ये मी कधी हे करणार. नंतर मी दुसऱ्यांचे करून घे. मी असल्याचं सत्य लिहिणार. आता अहिल्याबाईची काय लिहिलो मी, सत्यच घटना लिहिले. जितकी पहिले काय होते ते मी नकारले. ज्या विषयामध्ये आधार नाही मी नकार. मी इंदोर मध्ये 1 महिना होतो. बघा सत्याची पाठीमागे तुम्ही जाऊ, तुम्हाला काय कोणी काय सांगत नाही आणि कोणी चॅलेंज करताय. हे सगळे तर मी लिहिलो आणि मी ते पण लिहिलो जे बसवण्याचे वचन मी तुम्ही सांगतात तो बार वचनचे सांगतात. अरे वचन बसवण्याचे वचन बसवांना लिहिले नाही. हे माझ्या कर्नाटकला चॅलेंज केलं मी. अरे ते लिहिलेले माणूस कोण आहे, वो धनगरीच आहे. माझ्यावर त्याच्यावर केस घालण्यासाठी मला बेंगलोर मध्ये मला 3 मीटिंग बोलवले. 3 मीटिंग मध्ये हायकोर्टचे वकील होते. ते सगळे म्हटले जे चंद्रकांतने लिहिले त्याला संपूर्ण
रेफरन्स दिले, 145 रेफरन्स दिले बसवण्णा धनगर होता म्हणून. ते म्हटले अरे 145 त्यांची रेफरन्स देते, त्याला किती बी कमी करा, लास्ट 10 तर ओळखते ना, तो जिंकतो. तुमच्याकडे कुठे आहे रेफरन्स? काही नाही त्यांच्याकडे. उगाच बोलायचं, बोंबट माईक लावायचं, ते तसं झालं, असं झालं, तसं झालं. कुठलं ते सोलापूरचे ते मंदिरचे, सिद्धेश्वर मंदिरचे ते पुजारी आहे ना, काय म्हणते तर तुम्हाला, हिरे हब्बू. ते हिरे हब्बूला मी सांगितले, अरे काय खोटं खोटं लिहित वाटते गोष्ट. हिरे हब्बू म्हणजे रे, हिरे म्हणजे मोठा, हब्बू म्हणजे तर ढोल वाजणार. तुझे नावावर तू धनगर आहे म्हणून आहे. तुम्ही काय लिहिते, आम्ही ईश्वर इथे आहे म्हणजे कुठलं? आज मी जावा देव ते सिद्धेश्वर मंदिर मध्ये, कोणाचे सिद्धराम मंदिर मध्ये जावा, तिथं घोंगडी असते. त्याचे दुसरं एक मंदिर आहे, तिथं बी घोंगडीच असते. म्हटलं कशासाठी एक घोंगडी आणले तुम्ही? हे मान आहे म्हणा. अरे कशाचे मान आहे? हे धनगरांचे मान आहे. कुठे निगडीचे मान आहे ते? त्याला म्हटलं मी पाहिजे असलं तर मी लिहितो, जा तो कोर्टला जाऊ. दम आहे माझा, मला धैर्य आहे. माझ्या वाचनामध्ये आणि त्याचे माझ्या अध्ययनावर माझ्या गर्व आहे. कोर्टला जाऊ. बिजापूर मध्ये माझं घर कुठं आहे? जेलची बाजूला आहे. मी फार लोकांना सांगितलंय, अरे मग जाऊ, मला सजा करून द्या, माझ्या घरची बाजूच आहे जेल, मी तयारच आहे. आणि 8 दिवसामध्ये एकदम आम्हाला ते जेलर आपण उठून जेवायला बोलतात आपल्याला. तिथेच असतो, तिथे कैदी लोकांना मी भाषण देत असतो. अरे असं करू नका, जीवनामध्ये जेल सोडल्यानंतर तुम्ही चांगलं राहा. मी ज्योतिषशास्त्र नाही, मी बुक लिहिलेलं म्हणजे त्याच्यावर. त्याला ऐकतो, आता बघा आला तुमच्या जीवात, आला जीवन मध्ये आला, काळ घडले नंतर तर सुद्धा. आता जेलमध्ये काही कोण असते धनगरच असतात जास्तीत जास्त. हे विचित्र बघा. आणि ते त्यांच्यासाठी जेल गेलेले नसतात, ते दुसऱ्यांसाठी. कोण पटेल पटवारी त्यांच्या असते, त्यांच्याकडून हे मार करून हे जेलला जाते, ते आराम फिरत असते. अल्ल्याबाई बद्दल एक गोष्ट मला आठवण आला का. अल्ल्याबाईने 1786 86 आणि 80 पर्यंत अयोध्यामध्ये 2 राम मंदिर बनवली. विचार करा तुम्ही. पहिले मुस्लिम राज्यामध्ये मुस्लिम अरसाकडून जागा घेऊन 2 राम मंदिर बनवले. आज जे राम मंदिर बनवले, अहिल्याबाई बांधलेली जागावरूनच बांधले. मग त्याच्या अगोदर कुठलंही खून तिथं नाही, सुप्रीम कोर्ट सांगितलंय. जे अयोध्या आता राम मंदिर बनवते ना, तिथं खाली आता समजते मसुदीचे खाली कुठल्याही रामची एक्सप्लेनेशन मध्ये म्हणजे खोदण्यामध्ये रामची कुठलंही साक्ष मिळणार नाही. हे मी नाही सांगणार, सुप्रीम कोर्ट सांगत. काय हे चाललं आता देशमध्ये? जिसकी लाठी उसके भैंस. जे राम मंदिर प्रथम पहिला बांधली ते अहिल्याबाईला, की थोडी परत आठवण केली तुम्ही, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जे अहिल्याबाईंनी राम मंदिरची खून दाखवले, त्याच्या जागा दाखवले, त्याला एक शब्द
एक तुमच्या भाषणामध्ये सांगायचे औचित्य नाही. अहिल्याबाईने 12 ज्योतिर्लिंग लिंग आहे ना, हे सगळं नवीनीकरण करणे म्हणजे नवीन बांधले. जे तिने बांधले नसलं तर आज भारतामध्ये हिंदूची अवशेषच नाही राहतो. आणि जे हिंदूला रक्षण केले आणि ते बाईला तुम्ही साईडला करताय. तुम्ही काय करणार राजकारणात? तुम्ही उपकार म्हणजे उपकार लोकांना उपकार नाही येतो ना, साईड करायचा. आम्ही मी बनले 2025 ला चालुक्य सोमेश्वर फर्स्ट सोमेश्वरने त्याला बांधलं 2025. सोमेश्वर कुठला होता? धनगरचा होता. त्याच्यानंतर सोमेश्वरचे मंदिर दक्षिण भारतमध्ये स्थापन केले. आणि सोमेश्वर धनगरचे आहे, त्याला आठवण नाही करत. सोरटी सोमनाथ नवीन मानले, पटेलने नंतर मानले, नंतर हे लोक नवीन केले. आणि मूल कोण तुम्ही दाखवले? धनगर चालुक्यावरच नाही दाखवले ना तुम्हाला, पण त्यांना आठवण नाही तुम्हाला. हे भारत देशमध्ये टोटली धनगर लोकांना दबावायचे म्हणजे खाली टाकण्याची योजना चालली. आम्ही गप्प बसले. त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. अरे आमचा धर्म, आता धर्म आहे, आता धर्मग्रंथ नव्हता, आता धर्मग्रंथ आहे. अरे कोण सांगत होते मला, नाही तुमचा धर्मग्रंथ आहे. 10-12 वर्षापासून मला किटकिट करत होते लोक. सगळे धर्मग्रंथ ते धनगरांनी लिहिले तर मी आमच्या धनगराचे धर्मग्रंथ नव्हते. मी 35 वर्ष भारतमध्ये फिरून हे धर्मग्रंथ लिहिले. तर आज तर ते धर्मग्रंथ तुम्ही आपल्या म्हणून मागून त्याच्या महत्व द्या. ज्या नाही पहिले येऊ तर नाही राहू दे. इस्लाम लोकांनी काय कुराणमध्ये किती महत्व देते, जितकी त्यांच्या कार्यक्रमामध्ये कुराण पठण होते, त्यांचे बायबल पठण होते. तर आमचे ग्रंथ कुठे येतात? जे काही संघटना होईल तुम्हाला पाहिजे, तुम्ही हे करायचं म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स मध्ये तुम्ही त्यांच्या पाठिंबा नका देऊ. पॉलिटिक्स आज असते, उद्या जाते. त्याच्यात थोडी किंमत म्हणजे 4-5 वर्षाची ते असते. धर्मग्रंथ हजारो वर्ष आपल्याकडे असते आणि धर्म हजारो वर्ष पर्यंत असते. हे धर्माला घटणारा तुम्ही नंतर पॉलिटिक्स करा. तुम्ही नको म्हणत नाही, मी पॉलिटिक्स नको म्हणणार. अरे धर्म आपले कसा मुस्लिम लोकांनी आपल्या धर्म कसा वाचून घेते बघा. तुमचे रोज पेपर मध्ये बस टीव्ही मध्ये किती ईर्ष्याने त्यांनी त्यांचे धर्म वाचून घेते. अरे आपण काय करायला लागले? काहीच नाही. आपण आता सोनाली सीताराम धनगर होता, दुसरे घेतले हे राम धनगर नाही, चल चल. आणि दुसरे कुठलं झालं ते धनगर आहे नाही ते आपलं चला. आणि सगळ्याला तुम्ही काय म्हणलं तर तुम्ही बस युग बसलत राहा. तुमचे लास्ट कळलं येतं. तुम्ही सारखा पाळीमध्ये लागलेलं असतं. एक माणूस होता, हे बाप बेचारा हे जाऊ दे, हा जाऊ दे. सगळ्याला गेला तर तुम्ही कुठं असतो? तुम्ही कुठं असतो तिथं? आणि असं नका करू म्हणून माझी हे विनंती आहे. आता धर्मग्रंथ आहे, त्याला कोणी बी मराठीमध्ये अनुवाद करून छापत असलं तर मला काही एक पैसे देऊ नका.
तुम्ही छापून त्याला वाट, हे काम कर. धर्म पहिले पाहिजे, धर्माची नंतर दुसरी काम. जर धर्मच नाही राहिला तर आम्ही राहत नाही. माझं सांगायचं मग 3-3 तास 3 घंटा मी बोलत असतो. एवढा विषय त्याच्याकडे आहे. हा, तर मी आता पोट आणि पोट खाली झालं तर हो कान बंद होते, डोळे बंद होते. हा, पहिले पेटोबा नंतर विठोबा करू म्हणून मी थोडी समयमध्ये मी तुटी फुटी मराठीत आहे. तर तुम्हाला मी सांगितलं सगळं. मी नाम आमच्या उज्ज्वल माने जे आहेत ते पहिले अहिल्याबाईची लिखाण करते पूर्व माझ्याकडे आले होते. माझे ग्रंथ दिले त्यांना, चांगलं लिहा म्हणून सांगितलं. त्यांनी आज आम्हाला उभे केले. त्यांच्या ह्याच्याने मी इथं आहे. त्यांना मी अभिनंदन करून सगळ्या लोकांनी मी अभिनंदन करून माझ्या 2 गोष्टी समाप्त करतो. जय हनुमता. आपण जाऊ वर तुम्ही.